सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कुठं पाहतो दीदीला? दीदी पळाली ना तिकडं, बघ दीदी कशी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज कार्टून घरी दिसतात का माहिती आहे का? कारण बारिश की वजह से छोटी मिली इन दोनों को और इच्छू को तो मजे है दीदी है ना. इथे मुंबईला पिशव्यांमध्ये हे पॅकिंग करून भेटलेलं असतंय. पेर वगैरे पिल्लूला लागतं बनवायला. खूप मोठ्या मोठ्या शिमला मिरची तिथं. चला चालू आहे काम माझं. सकाळी बनवली होती डोसे इथं आणि आता चालले बुट्टा खाऊयात सगळेजण. आज हे गेले ते भाजीपाला आणण्यासाठी, तर भाजीपाला आणून ठेवला आहे. आणि आज मस्त त्यांनी आणलेला आहे कणीस. सई शिजूला लय आवडतं आणि म्हटलं भाजून दे मम्मा दुपारी. आज बाहेर पण पाऊस चालू आहे तर खूप छान असतंय कणीस खायला, पण मस्त लागतं. पहिलं रानात भेटायचे, आता का इकडं दिल्लीला गेल्यानंतर भेटायचे, पण ते असं काढून द्यायचे आपल्याला. आणि एवढी हे तर मस्त ताजं असं आहे. आणि मी पहिलं दिसलं का पहिल्यांदा भाजायला घेतलं ते. म्हटलं भाजी वगैरे नंतर धुवून ठेवावी आणि पहिला बुट्टा गरम करून पुरीला द्या खायला. आणि चला मग मस्त आता बनवते. खूप छान कढीपत्ता पण आणलाय. लहानपणी आम्ही खूप खायचो कणीस वगैरे असं भाजून. रानातून आणायचं जाऊन आणि ते उकडायला टाकायचं ते एक साथ कुकरमध्ये आणि मस्तपैकी खायचं. मी बाबूचं टोकूचं घातलं त्याला, नाही का आता गार हवा येते ना त्याच्यामुळे. आणि बाळ बघ क्यूट दिसतंय, त्याला डब्बा पाहिजे. हा बस दीदी तुझी पप्पी घेतली ना, दीदी पप्पी दे त्याची माघारी. त्याला नाही आवडत पप्पी घेतलेली. आणि तसं ऍपल खायला घालायचं नाही. मी घालते त्याला बरोबर, तू घालायचं नाही त्याला ऍपल खायला. शेची सुट्टी काय तुला आज? बारिशला काय म्हणतात मराठीत? मग नीट सांग ना मला, काय का सुट्टी तुला? सुट्टी आहे म्हणून बाहेर पाऊस चाललाय. तुला सुट्टी आहे म्हणून बाहेर पाऊस चाललाय? वा. तर सेजूला तर सुट्टी आहे त्याच्यामुळे बघा इथं काय चाललंय. सेजू चारते पिल्लूला ॲपल आणि त्याला सांगितलं चारू नको होतं. त्याला पण एवढं त्याचा खाऊ नाही आवडत. त्याला फक्त ॲपल वगैरे काय असलं चपाती वगैरे वडायला खूप आवडते आणि तो तिच्याकडून ॲपल खातो. सई शिजू त्याला बारीक बारीक तुडून देत होती. त्याला काय आणखी दात नाही ती चावून खायला. तिला मी मना करत होते पण ती काय ऐकत नव्हती. थोडंसं फक्त देत होती. तो तिला मागत होता, तिच्याकडं पाहत होता की मग ती ॲपल कधी देईन. तो पण खूप आगाऊ झालाय. बाई माझं पिल्लू पहिल्यांदा बसलंय. क्यूट रांगता. किती गोड आहे माझं पिल्लू. आज बसलं. ए श्री तू बसला वय आज बसला. मनाने बसलंय पिल्लू आज. गोड नन्नूला एवढीस. हे नन्नूला गोड बसलं. नाही गाडी आवडती खायला. हा आज पहिल्यांदा माझं पिल्लू मस्त रांगता अचानकच बसलंय आणि मी तिच्यापाशी बसले तिला वेळ खेळत. आहे ना पिल्लू? आपण दोघं खेळतो ना. आणि तू कश काय बसला? तू बसून दाखव बरं, परत बसून दाखव मला. नाही छान बसला तू, मला बसून दाखव ना अजून परत बसले. अगं बाई क्यूट कितलं गोल बघते. क्यूट बाळ. अयो किती गोड झालंय. ए डमो श्री तुझी गाडी वैद. कुठे चालला तू? कुठे चालला? हा किती छान माझी शिंदूबाई.
बोलायला बी तयार नाही. बोलतो होय, बोलतो. तर मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता मी की आमचा टी व्ही लावलेला आहे आम्ही 2-4 वर्षानंतर, आणि तो टी व्ही लावला आणि 2च दिवस चालू केला आणि तो टी व्ही बंद पडला. त्याच्यानंतर ह्यांनी लगेचच 2-4 दिवसानंतर लगेचच टी व्ही मागवलं. हे आणलेलं आहे नवीन, कारण सईशेजी पण पाहतात, नाहीतर मोबाईल पाहतात त्या दोघी पण. त्यामुळे हा मोबाईल ही टी व्ही घेतलेली आहे. आणि जोडण्यासाठी ते वही आले होते, मस्त त्यांनी जोडून वगैरे दिली. आणि याच्यावरती मस्त आता आपल्याला जे पण पाहिजे ते पाहू शकतो. मुलींना तर कार्टून पाहते मी, तर शक्यतो काही पाहतच नाही, त्याने आज चालू करून दिलेली. फायनली हा दुसरा नवीन टी व्ही पण जोडला. आणि हा जुना टी व्ही तर काढून ठेवला, माहीत नाही त्याला काय प्रॉब्लेम आला. फक्त लावल्यानंतर 2च दिवस तो चालला आणि नंतर बंद पडला. आणि फायनली नवीन टी व्ही आणून जोडलेला आहे आपल्याला, का त्या पिल्लूसाठी जोडलेला आहे. आणि त्याचंच लावले पहिले कार्टून वगैरे. आणि सईशेजू पण त्या पण पाहतात, त्याच्यामुळे थोडंफार मग मोबाईलवरती लक्ष जातं. कधीतरी टाईम वगैरे असतो सुट्टीत, थोडंफार टी व्ही वगैरे पाहतात, त्यासाठी लावलेला आहे. शक्यतो इतक्या दिवसानंतर टी व्ही लावला आणि तो पण असं झालं. आणि अचानक मग नवीन घ्यावा लागला. चलो मैडम जी, अच्छी है सीजन गाड़ी, बहुत ज्यादा अच्छी है, इसलिए यूट्यूब भी है. मतलब छत छत छैया करते थे. हाँ. और कहीं घूमने के लिए. हाँ. उडुपी. चलो हम कहीं चलते हैं घूमने के लिए, वो भी बोल रही है. बसा है उडुपी, कर्नाटक का एक जिला है. राजा दक्ष के श्राप के कारण जब चंद्रमा की रोशनी कम हो गई थी तो चंद्रमा ने दीदी को क्या हुआ रे श्री? ये रुकते हैं ना रोकी तो इस पर को खुल के चुहा कैसे सोएगा, देख कितना शांत है. और टिपके बघ कसे डोक्यात पडले त्याच्या. लय पावसात फिरू वाटतं ना. तुम्ही बसलाच होता गुपचूप मोबाईल पाहत ना. चलो अब का जाना. ह्यांना दोघींना क्लासला सोडा, मग याला हॉस्पिटलला नेऊया. खूप दिवसातून आज मी कॅन्टीनला आले. मुंबईमधील पहिल्यांदाच आलेले आहे कॅन्टीनमध्ये. तर महिना अखेरा होत झालेला आहे जवळजवळ, त्याच्यामुळे ना सामान वगैरे थोडं संपलेलं होतं आणि घरातलं पण संपलं होतं आणि कॅन्टीनमधलं पण जेवढं पाहिजे होतं तेवढं घेऊन आलो होतं आम्ही. आणि भरपूर काही सामान राहिलं होतं आणायचं, ते सर्व घेतलं. पिल्लूला पण नेलं होतं. सईशेजू बाहेर गाडीत बसले होते दोघी पण, आणि पिल्लूला घेऊन मी आले होते. आणि हे पण आले होते त्याचबरोबर. चालले त्यांचं बिलिंग वगैरे करायचं, ते बिलिंग करूपर्यंत मी आणखीन सामान भरत होते. आणि तर ट्युशनला वगैरे सईशेजूला पाठवलं आणि आम्ही चाललो आता घरी. हाय हेलो फ्रेंड, नमस्ते. हमारे मम्मी के चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है. तो आज मैं, मेरे भाई और मेरी दीदी आपको हम तीनों का ये डेली रूटीन दिखाएंगे. आजा. ये देखो क्यूटी पाई को दिखाती मैं. दीदी ने स्केच क्लासेस लगाई है, तो वो बहुत वैसे अभी तक उसने अच्छे से एकदम स्केच बनाना सीखा नहीं है, बट वो बहुत अच्छे बनाती है. मैं आपको दिखाती. तो देखो गाइस, दीदू स्केच बना रही है. और दीदू के मैं आपको दीदू ने जो 2 स्केच बनाया है उसका दिखाती हूँ. बेबी भी बहुत रो रहा है. इसकी मैम ने बनाया है, बट अभी थोड़ा सा इसका क्या दीदू बाकी है, थोड़ा सा लिपसिंग का बाकी है. ओके, तो ये मैम ने बनाई है इसकी. दीदू आपकी दिखाओ. मुझे दीदू की ये वाली बहुत ज़्यादा अच्छी लगी है, मैम से भी ज़्यादा अच्छी लगी. देखो इसके अंदर थोड़ा ब्लर है. हाँ, ये जिसने बनाई है स्केच, मतलब स्केच टाइप नहीं है, ड्राइंग है, बट अभी ये सीख रही है ना, इसलिए मतलब लाइक नॉर्मल स्केच है. ये भी इसने ही बनाई है. इसका थोड़ा मैं बना रही हूँ इसकी पिक.
पिक्चर, मेरी पिक्चर बना रही है अभी तक। देखो भाई, आंखें बन गई है इसकी, आंखें बन चुकी है और